श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला पुन्हा एका गोड असा स्वामी अनुभव तुमच्यासोबत घेऊन आली आहे. हा अनुभव सुद्धा स्वामी सेवेतून आला आहे. स्वामी बघतो आपण जन्माला आलो आहे की कोणते ना कोणते ऋण घेऊन येत असतो आणि ते फेडत पण असतो. पण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये येथे घेतलेले कर्ज ऋण येथेच फेडावे लागतात, ते पण व्याजासोबत. आणि कुणी जर आपली मदत करीत असतील तर ते सुद्धा आपल्यावर ऋण असतं. हे ऋण आर्थिक असेल किंवा मानसिक असू शकतं की खूप त्रास होतो ते लवकर. बघा, ऋण जेव्हा मानसिक असेल तर ते खूप त्रासदायक असतो, कारण आर्थिक ऋण हे खूप त्रास होतो पण ते फेडल्या जात असतं. पण आपल्याला उशीर होतो किंवा आपल्याकडून ते फेडल्या जातं नाही जात आणि आपल्याला मानसिक त्रास होतो. तर असाच एक सुंदरसा छोटासा अनुभव आपण आज बघणार आहोत. ताईंना केंद्रातून स्वामी सेवा घेतली आणि त्यांना खूप सुंदर अनुभव आला आहे. अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी मुंबईमध्ये राहते. काही कारणास्तव माझ्यावर कर्ज झाले होते आणि हे कर्ज छोटे मोठे नसून 10 लाखाचे होते. कारण तेव्हा त्याची खूप गरज होती आणि मला वाटत होतं की हे माझ्याकडून फेटलं जाईल. आणि नंतर झालं असं की त्या कर्जाच्या रकमेबरोबरच त्याचं व्याजही वाढत होतं. ते भरणं मला शक्यही होत नव्हतं. कर्जाची रक्कम ही छोटी नव्हतीच, परंतु त्यावरचं ते व्याज वाढत होतं ते पण छोटे नव्हते. आणि यामुळे खूप मानसिक त्रास, प्रचंड टेन्शन वाढलं होतं. झोप पण लागत नव्हती. कोठेही मार्ग दिसत नव्हता. बघा, जेव्हा आपण अडचणीमध्ये असताना ती पण आर्थिक अडचणच, तेव्हाही मदत करत नाही. आर्थिक अडचण प्रत्येकाला असते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर पैसा कोणाला लवकर सुटत नाही. एखादे व्यक्ती असतात ते आपल्याला मदत करतात. तेव्हाच मला स्वामी सेवेबद्दल समजलं आणि मी केंद्रामधून कर्जमुक्तीसाठी सेवा घेतली. तर यामध्ये लक्ष्मी प्राप्तीची सेवा, अशा 2 सेवा 3 सेवा त्यांनी मला दिल्या. मी त्या घेतल्या. मी जॉब पण करत होते आणि जमेल तशी सेवा करत होते. आणि ती सेवा स्वामीचरणी रुजू करत होते की स्वामी माऊली काहीतरी मार्ग दाखवता. आणि या सेवेतून मला आशेचा एक किरण दिसला. ताई सांगतात, त्या सेवेमधून एक सेवा अशी होती की ज्यामध्ये गायत्री मंत्राचा जप करायचा सांगितला होता. त्यामुळे मी गायत्री मंत्राचा जप नियमितपणे करायची. संकट एवढं होतं की मंत्र केव्हा म्हणायचा, तर मी सतत त्या मंत्राचा जप करत होते. कारण दिलेली सेवा माझ्याकडून पूर्ण होत नव्हती.
तर त्यामधील गायत्री मंत्राचा जप मी सतत करीत होते. अगदी मनापासून, श्रद्धेपासून मी सेवा सुरू केली. आणि सांगते काय, तर हळूहळू ती मी सेवा चालू ठेवत गेली आणि ही सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू केली. आणि आश्चर्य म्हणजे ते 10 लाखाचं कर्ज, माझ्याकडून कधीच न फिटणारं कर्ज अगदी कमी टायमातच 10 ते 15 दिवसातच माझं कर्ज फिटलं. तर ताईंना या सेवेमुळे खूप सुंदर असा अनुभव आला आहे. ताई सांगतात, एवढं 10 लाखाचं कर्ज आम्ही सर्व घाबरलेलो असून स्वामीच्या सेवेने ते कर्ज अगदी 10 ते 15 दिवसात फेडून दिलं. आणि आता आम्ही स्वामी सेवेमध्ये आनंदात सेवा करीत आहोत. तर बघा, ताईच्या अनुभवावरून आपल्याला एकच कळतं, सेवा करायची, पण मनापासून सेवा करत चला. आपले जे पण कार्य असतील ते स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील. तर ताईंना या सेवेमुळे खूप सुंदर असा अनुभव आला आहे. खरं जर स्वामींच्या सेवेमुळे खूप लवकर मार्ग दाखवतात, यामुळे स्वामींचा खूप खूप आधार आपल्याला होतो. आणि त्या ताईसुद्धा स्वामींचे खूप आभार मानतात. गुरु असता पाठीशी का करावे चिंता, व्यर्थ पाठी उभे आहे श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांना ताईचा अनुभव कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्ही देखील अडचणीत असाल तर स्वामी सेवा करा, नक्की यातून मार्ग निघ.